नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। जळगाव जामोद प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट। स्वतःच्या खर्चातून टँकर भरून नागरिकांची तहान भागवली। नगरसेवक सय्यद नफीस यांच्या जनसेवेचे शहरभर कौतुक। जळगाव जामोद शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक प्रभागांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत होती। नळांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे मोठे हाल होत होते। या गंभीर परिस्थितीची दखल घेत समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष, जळगाव जामोद नगर परिषद नियोजन सभापती तथा नगरसेवक सय्यद नफीस यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना मोठा दिलासा दिला। पाणीटंचाईची माहिती मिळताच नगरसेवक सय्यद नफीस यांनी शहरातील विविध प्रभागांना भेट देऊन नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी कोणताही विलंब न करता स्वतःच्या खर्चाने पाण्याचे टँकर भरून पिण्याच्या पाण्याचे वाटप सुरू केले। ज्या भागात पाण्याची सर्वाधिक टंचाई होती त्या भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पोहोचवून नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला। या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला। पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांना घराजवळच पाणी उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी नगरसेवक सय्यद नफीस यांचे मनापासून आभार मानले। संकटाच्या काळात केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून जनतेच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका नगरसेवक सय्यद नफीस यांनी घेतली। लोकांच्या मूलभूत गरजा ओळखून स्वतःच्या खर्चातून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या या पाणीवाटप उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांकडून नगरसेवक सय्यद नफीस यांच्या जनसेवेचे अभिनंदन केले जात आहे। संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी दिलेला हा दिलासा शहरवासियांसाठी मोलाचा ठरला आहे।